नमस्कार. आज आणि काल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वंदे मातरम ह्याच्यावर मोठी चर्चा करण्यात आली. मला सगळ्यात पहिलं हेच खूप आवडतं की आपल्या सनातनीमध्ये चर्चा करून प्रत्येक विषय नीट सॉल्व करावा, प्रत्येकाला पूर्ण त्याची बाजू मांडायला जागा मिळावी, ही प्रथा आहे. म्हणजे मला आठवतं की म्हणजे बरेच जण म्हणजे विचारायला शाळेत आम्हाला पण स्कोप होता, विचारा बोला, आमच्या पिढीपर्यंत पण खूप बऱ्यापैकी होतं. पण पुढे पुढे मला कळत नाही की ही प्रथा कशी काय एकदम मी सांगितलं माझं ऐका बस, हे सुरुवात झालं मधल्या पूर्ण काळामध्ये. आणि हे जे वंदे मातरमचं होतं ना, माझे बाबा एवढ्या गोष्टी आम्हाला सांगायचे की ह्या सगळ्या आता जेव्हा चर्चा होते तेव्हा ह्यातलं हे बाबांनी सांगितलं हे माहीत होतं. ते कुठून साहित्य मिळवायचे खरंच मला माहीत नाही. म्हणजे आत्तासारखं कळणं, माहिती मिळवणं इतकं सोपं नव्हतं. आज एका बोटावर सगळ्या गोष्टी आहेत. आज मी स्वतःला धन्य मानते की ह्या 2 बोटांनी आपण क्रांती केली भारतामध्ये. एक बोटाला शाई आणि एक बोटाने आपण मतदान केलं. ह्या 2 बोटाच्या शस्त्राने आज आपण पुन्हा आपल्या सनातन भारताकडे जात आहोत. पुन्हा चर्चा माध्यमातून आपण आपल्या गोष्टी एकमेकांकडे बोलायचा, आपली बाजू मांडायचा. असं कुठेही नाही की ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनाही पूर्ण फक्त विरोध करण्यासाठी विरोध नाही, तर त्याच्यामागचं कारण पूर्ण द्या. आतापर्यंत कसं होतं, बस विरोध, आमच्या ह्याच्यामध्ये म्हटलं नाही जात, आम्ही म्हणणार नाही, आम्ही करणार नाही. अरे पण त्याच्या आधीपासून तो मंत्र होता, सगळे म्हणत होते. ही जी उगाचच वाढवून ठेवलेली इगो उगाच वाढवून दिला त्यांना, जे चालू होतं त्याच्यामध्ये की नाही तुम्ही नाही केलं तरी चालेल, आपण ह्याला राष्ट्रगान करूया, राष्ट्रगीत न करता. तर खरोखर ना कधी कधी मला खूप अपोलॉजेटिक होणं किंवा खूप आपण जाऊ देना करणं ह्याने किती मागे पडलो हे जाणवतोय. फक्त मी म्हणतोय म्हणून बस माझं तेवढंच सत्य, मी सांगतोय तीच बरोबर, हे असं लादू नये. दुसऱ्या बाजूचं ऐकून घ्यावं. सत्य आहे, असत्य आहे, ॲटलिस्ट त्याला बाजू बोलायला द्यावी. इव्हन बाबासाहेब आंबेडकरांना पण संसदेमध्ये बोलायला मिळालं, तर त्यांनी लेटर शेवटच्या दिवशी एवढं संविधान लिहिलं होतं. आणि त्यांच्यावर पण ही नव्हती का खरंच तुम्हाला नाही वाटत? ही लोकशाही होती त्यावेळेला. लोकशाही असती तर असा खोटेपणा संविधानकर्त्या बाबासाहेबांना तरी फेस करावा लागला असता का? या मोठ्या मोठ्या लोकांची अशी अवस्था करून टाकली. जिवंत असताना सावरकरांना कोण पाकिस्तानातून येणार म्हणून त्याला कैदेत टाकलं आणि विसरून सुद्धा गेले. तो माणूस पाकिस्तानात पुन्हा परत गेला तरी हे जेलमध्ये. स्वतंत्र भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. नेताजी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी इतकं कार्य केलं, त्यांना जिवंत असून गुमनामी बाबा नावाने जगावं लागलं. खरंच फक्त गांधी आणि नेहरूंनीच स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता, बाकीच्या कोणीच नव्हता दिला. आणि जे दिले ते त्याच्यामध्ये राहिले. असे कितीतरी लाखोनी लोक असतील की ज्यांचं नावही कोणाला माहीत नाही, त्यांचं काय झालं हेही कोणाला माहीत नाही. हा 70 सालापूर्वीचा नाही, अगदी आताच्या ह्या तंत्रज्ञान असलेल्या काळामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये बंगालमध्ये काय झालं होतं, किती बायकांवर रेप, किती मुलींना मारून टाकलं होतं, कुठल्या बातम्या आल्या, कुठल्या नाही आल्या, आणि जिंकल्यावर हा प्रकार केला होता. आणि त्यांना कुठेही
एकदाही हिटलरशाही किंवा असं म्हटलं जात नाही. आणि जे पूर्णपणे चर्चा करून तुमच्याकडे एखादा मुद्दा मांडायला पूर्ण चान्स देतात, अशा मोदी सरकारला, अशा सरकारला मात्र प्रत्येक बाबतीत हुकुमशाह, नको नको ती नावं, हिटलर, सगळी नावं दिली जातात. ह्या मोठ्या लोकांचं असं आहे. मग आपण तर कोकीच झाडकी पत्ती. पण मला खूप म्हणजे मी बऱ्यापैकी चर्चामध्ये महत्त्वाचे ऐकले, वेळ काढून ऐकलं. आणि ह्या तंत्रज्ञानाचा मुळे ह्या गोष्टी आणि ह्या सरकारच्या माहिती पुरवण्याच्या त्यांची जी नियम आहे त्याच्यावर रोक नाही. त्यामुळे नेहरूंनी पहिल्या संविधानातला बदल केला होता तो बातम्याच्या बाबतीत केला होता. म्हणजे आपला संवाद स्वातंत्र्यावरच त्यांनी पहिली बंदी आणली होती. माहिती स्वातंत्र्यावरच त्यांनी आधी बंदी आणली होती. खरंच ह्या 2 शस्त्रांनी, आपल्या 2 बोटांनी आपण एवढा आमूलाग्र 11 वर्ष लागली 70 वर्षाचा कचरा काढायला. 11 वर्ष लागली. अजूनही निघायची आहेत. मला माहिती आहे हा नुसता वरचा थर निघाला आहे, फक्त वरचा थर. आपलं जे मंत्र होता स्वातंत्र्यासाठीचा, त्यालाच फक्त 2 कडवी काटून छाटून हात माणसांचे तर सरपंचविदा जात आहे. एखाद्या छान कवितेचं सुद्धा काटछाट केली होती. पुन्हा त्याला पूर्ण मान देण्याचा हा सरकार प्रयत्न करतोय. खूप बरं वाटतं. आणि हे लहानपणी मी ऐकायची ना, आणि मी कधी कधी शाळेत वगैरे हा विषय बोलायची. मला बडबडच करायची सवय असल्यामुळे मोठे म्हणजे टीचर वगैरे त्यांना माहितीही नसायच्या बऱ्याच जणांना, किंवा अगं तू किती बोलतेस, ह्या गोष्टी बोलायच्या नसतात म्हणून काही लोक दाबायचे. आणि नंतर जेव्हा नोकरीला वगैरे अगं काहीतरी कामात तू काहीतरीच सांगते, कुठे अशा गोष्टी कुठे आहेत. आणि आज ह्या सगळ्या गोष्टी संसदेच्या पटलावरून जोरजोराने व्यवस्थित नीट पद्धतीने पंतप्रधान आणि बाकीचे मांडताना बघून मला खूप बरं वाटतं. आणि आज माझ्या वडिलांनी जे मला लहानपणी खूप गोष्टी सांगितल्या होत्या वंदे मातरमबद्दल, आपल्या देशाबद्दल, इतकं बरं वाटतंय. आणि मला खूप चुकीचंही वाटतं की मी ह्या गोष्टी तेव्हा लिहून नाही ठेवल्या, जतन नाही केलं, त्याच्यामध्ये मेमराईज नाही केलं. बाबा म्हणतायत खरं, पण आपल्याकडे काय त्याच्याबद्दल आहे. आणि ह्या गोष्टी मी माझ्या मुलीला वगैरे पुरवल्या नाहीत, किंवा माझ्या दुसऱ्या पिढीला. नंतर मी ह्या विषयावर गप्प झाले. पुन्हा मी एकदा ह्या यूट्यूबला आणि ह्या तंत्रज्ञानाला धन्यवाद देते की कोणी ऐकू न ऐकू माझं मी व्यक्त तरी करू शकते, आणि मला 4 लोकांचं ऐकायला मिळतं. ह्याबद्दल मी खूप आभारी आहे. खरंच आपण म्हणजे एक म्हणतो की सत्ययुगामध्ये असं होतं तसं होतं, कुठेतरी आपण सत्ययुगाचं एक पिसभर पुढे पाऊल टाकतोय असं मला वाटतं. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.